पार्वती ऐकून आल्या रे घरी 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 आल्या राजी घरी राजी पार्वती माता गणपती बाप्पा बसले आनंदाने बाबांनो बसले आनंदाने आणि पंढरपूरला ना जाण्याचा विचार केला आनंदानं माझे रामा बावळे रामा आणि मग या पंढरपूरला जाण्यासाठी भोळे शंकर गणपती बाप्पा पार्वती माता यांनी विचार केलाय आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचंय. मग जाण्यासाठी नेमकं साधन कुठलं? तर मग काय केलं? नंदीला विचारलं. भोळे शंकराच्या मंदिरापुढे नंदी होता. नंदीला म्हटले आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचंय, मग तुम्ही येता का? म्हणून भोळे शंकर नंदीला घेऊन निघले पंढरपूरला बाबांनो पंढरपूरला. आणि तेवढ्यामध्ये गणपती बाप्पा काय शंकर पार्वती माता यांचा विचार चालू असताना पंढरपूरला जायचंय. तेवढा गणपती बाप्पाला हे कळलं, अरे हे तर पंढरपूरच्या वारीला निघलेत, मग मला इथं सोडून. म्हणून गणपती बाप्पाला सुद्धा या शंकर आणि पार्वतीनं तयार केलं. शंकर पार्वती गणपती बाप्पा नंदीवर बसलेले आहेत आणि त्यांची वारी पंढरपूरच्या दिशेने निघली. आणि मग दिशेने निघलेली असताना पंढरपूरच्या दिशेने निघाली वारी. आणि देवागणांचा वर्षावर झाले पावतीत त्यांचा माझे रामा भोळे शंकर गणपती बाप्पा पार्वती माता नंदीवर बसलेले आहेत. देवगणांना समजलं हे पंढरपूरच्या वारीला चाललेले आहेत, म्हणून फुलांचा वर्षाव त्यांच्या अंगावर पडत आहे. जात असताना पुढे करमाळा गाव लागले. करमाळा गाव लागल्यानंतर काय सांगितलं भोळे शंकराला? हे भोळे देवा, आता देवगणांची गर्दी वाढू लागली, फुलांचा वर्षाव पडत आहे. मी काय आता पुढे माझं इच्छा नाही, माझी येण्याची ताकद नाही. म्हणून पार्वती मातेनं काय केलं? त्या करमाळा गावामध्ये राहिली. आधी जाऊन पहा, करमाळा गावामध्ये कमला माता म्हणून पार्वती मातेचे ठिकाण आजही त्या ठिकाणी आहे. म्हणून पार्वती मातेचं करमाळा गावामध्ये राहिली. पुढं गणपती बाप्पा नंदीला घेऊन निघाले गोपाळपुराला बाबांनो गोपाळपुराला. गोपाळपुराला नंदीला घेऊन चालला माझे रामा बावळे
दिसल मारुतीच्या मंदिरापुढे मला नंदी दाखवा आणि तुम्ही आजही जा पंढरपूर मध्ये मारुतीच्या मंदिरापुढे जो नंदी कसा आहे तर या नंदीने काय सांगितलं तर माझं एवढ्या गर्दीतून चालणं होणार नाही मी याच ठिकाणी राहतो म्हणून आजही पंढरपूर या तीर्थ ठिकाणी मारुतीच्या मंदिरापुढे नंदी आहे कोणी जर बारकाईने निरीक्षण केलं असेल वारी करणाऱ्यांना माहिती आहे ते बरोबर सांगतील त्याही ठिकाणी नंदी आहे मग नंदी त्या ठिकाणी राहिले पुढं गणपती बाप्पाला खांद्यावर ठेवून निघाले भोळे शंकर बाबांना भोळेना शंकर मग गणपती बाप्पाला खांद्यावर घेतले भोळ्या शंकरानं आता गर्दीतून चालवायचं नाही म्हणून पुढे महाद्वार आले गणपती बाप्पाने सांगितलं बाबा माझा श्वासोश्वास बंद होईल एवढा गर्दी मी या महाद्वारावरच राहतो मग गणपती बाप्पा त्या ठिकाणी राहिले महाद्वारावर आजही पाहायला मिळेल की गणपती बाप्पाचं आगमन आज त्या ठिकाणी आहे मग पुढं भोळ्या शंकरांनी काय केलं आतमध्ये प्रवेश केला आत प्रवेश केल्यानंतर आपल्या पेटीतली गंगा सोडली आणि दोघांची नजरानजर झाली त्याच वेळेस सांगितलं तू आणि मी एकच आहे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा जर तुम्हाला पाहायचं असेल तर नजर भरून पहा तुम्ही आज देव दगडामध्ये नाही माणसामध्ये आहे म्हणून त्यासाठी काय करावं लागतं एक अभंग आहे नळोबा महाराजांचा सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची भक्तीची जर सांगड बांधली तर आपण कधीच त्या डोहामध्ये बुडू शकत नाही म्हणून ज्याने या सृष्टीची पहिली उत्पत्ती केली त्या भोळ्या शंकराने पहिली वारी केली आणि तिथपासून पुढं या पंढरपूरच्या वाऱ्या चालू झाल्या म्हणून भक्ती करावी तर अशा पद्धतीने